नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या मी आहे या कथासंग्रहातली कथा. आपण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो आजची कथा. वृंदा दिवाण लिखित देहस्वरूप. जवळजवळ 2-2.5 महिन्यांच्या रजेनंतर कृष्णकांत आज कंपनीत जाणार होता. कामावर रुजू होणार होता. घरून निघण्याची वेळ ठरलेली होती. तरी त्याचं नेहमीच्या आजवरच्या गतीनं आवरत नव्हतं. कुसुमच आठवणीनं वस्तू त्याच्याकडे देत होती. हा रुमाल, पेन घेतलं का, फाईल ठेवली का अटॅचीत, असं. यावर तो बारीकसा चिडलाही होता. चिरक्या आवाजात कुसुमला म्हणालाही, सारखं काय हे घ्या ते घ्या म्हणत सुटली आहेस. मी काय आज पहिल्यांदा कंपनीत जातोय का कामावर जायचा माझा पहिला दिवस आहे. सुचू दे ना माझं मला काहीतरी. नजर पाडत कुसुम म्हणाली होती, ते सर्व मलाही माहिती आहे, पण तुमचा हात थरथरतोय. कपाळावर बघा किती घाम जमलाय. थोडी कमी हालचाल करा. कृष्णकांतनं खिशातनं रुमाल काढला. कपाळावरचा घाम खसखसून पुसला. निदान 10-15 मिनटं तरी पुन्हा घामाची कणी कपाळावर उमटू नये. किमान घर सोडेपर्यंत तरी, किंवा कुसुम पुढून आपण जाईपर्यंत तरी. नेहमीची कंपनीची बस आज मिळणार नाही हे त्याला घर सोडतानाच लक्षात आलं होतं. कितीही गतीनं आवरलं तरी मध्यंतरी पडलेला जवळजवळ 3 महिन्यांचा गॅप. त्या गॅपनं शरीराबाहेर मनसुद्धा थोडंसं शिथिल झालेलं होतं. तो थांब्यावर आला तर ओळखीच्यांपैकी कोणीतरी म्हटलं, अरे उशीर झाला, 5 मिनिटापूर्वी तुमची बस गेली. आवाजाच्या दिशेला वळून कृष्णकांत स्वतःशी पुटपुटावत असं म्हणाला, हां झाला थोडा उशीर. बस कंपनीची मिळणार नाही हे मला माहीत होतं तरीसुद्धा. त्यांनी बोट डोक्यावर केस वाढलेल्या डोक्यावरनं हात फिरवला आणि त्याच्या लक्षात आलं की केस गतीनं वाढलेले नाहीच आहेत डोक्यावरचे. क्षौर करून 2 महिने होऊन गेले. खरं तर आपल्याच कंपनीतल्या सदानंद नाडकर्णीचे वडील वारल्यानंतर महिनाभरात कंपनी जॉईन केलेल्या त्याचे केस आपल्यापेक्षा बरेच वाढले होते. मग आपले माशा घोंगाव्यात तसे विचार डोक्यात घोंगावत होते. तेवढ्यात आली बस आली असं लाईनीतलं कोणीतरी ओरडलं आणि कृष्णकांत मनातलं सगळं झटकून बसमध्ये शिरायला तयार झाला. ही बस त्याला कंपनीपर्यंत नेणारी नव्हती. तो ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीचीही नव्हती, पण ह्या बसनं त्याला इंडस्ट्रीयल एरियापर्यंत सहज जाता आलं असतं. मग एकदा का गेटपाशी उतरलं की कुणीही लिफ्ट दिली असती. कोणाकडेही लिफ्ट मागता आली असती. कामाच्या ठिकाणापर्यंत त्याला जाता आलं असतं. ही बस मिळाल्यामुळे तसा मुळात कंपनीत पोचायला त्याला लक्षणीय असा उशीर होणार नव्हता. बसमध्ये चढून थोडं पुढे सरकत त्यांनी एक रिकामी सीट पटकावली. तेवढ्या गर्दीतही त्याच्या लक्षात आलं की घाईत असलेल्या लोकांचं आपल्याकडे लक्ष जात आहे. आपल्यापेक्षा आपल्या डोक्याकडे, डोक्यावर ताठपणे उगवलेल्या बोटभर उंचीच्या केसांकडे. कित्येकांच्या डोळ्यात त्याला प्रश्न दिसले, त्याला न विचारलेले, पण त्या तिथं डोळ्यात थैथैणारे, त्याला चाटून गेलेले. त्या डोक्यावरच्या बोटभर केसांच्या मागे घटना होती, प्रसंग होता, आणि माणसं त्याबद्दल उत्सुक होती. कोण गेलं, काका का वडील का अजून कोणी, असा विचार करत ते अस्वस्थ होत. बघू देत चाल्यांना, मी कुणाला काही सांगणार नाही आणि का मी आपणहून सांगावं, असाही त्याच्या मनानं पवित्रा घेतलेला होता. पण अजून 2-1 महिने हे नजरांचं संभाषण आपल्याला सोसावं लागणार, लढा द्यावा लागणार, हेही त्याला कळून आलं होतं. त्याचं मन त्या दृष्टीनं तयारी करत होतं.
वेगळ्या बसमध्ये बसलं तरी काही चेहरे ओळखीचे होते, पाहिलेले होते, फक्त त्यांची नावागावानिशी त्याला माहिती नव्हती. फरक तुर्तास इतकाच. माणसं चढताच बस सुरू झाली. खिडकीतनं गार वारा यायला लागला. बसनं गती घेतली आणि तोही स्थिरावला. बसनं वळण घेतलं आणि त्याचं त्यांच्याच पुढ्यात बसलेल्या माणसाकडे लक्ष गेलं, अगदी सहजपणे, नेहमीसारखं. तो माणूस त्याच्याकडेच बघत होता, एकचित्तानं. पूर्वी कधी याची कुठे भेट झाली आहे असं वाटत नव्हतं, तसं आठवूनही आठवत नव्हतं, पण त्याचं बघणं लक्षात येत होतं. कृष्णकांतनं त्या माणसाकडे ठरवून पाहिलं, तर तो माणूस त्याच्याकडे बघून मंदपणे हसत होता. त्या हसण्यात स्नेह होता, हेटाळणी किंवा उत्सुकता नव्हती. अगदी पाकळी विलग व्हावी तशी विलग झालेल्या त्या माणसाच्या ओठातनं मंद स्मित बाहेर पडलेलं होतं. गालांवर विसावलं होतं त्याच्या. तो आपली स्नेहाळ नजर कृष्णकांतवरनं काढून घेत नव्हता की अस्वस्थ बेचैन होत नव्हता त्याच्या नजर भेटीनं. मग कृष्णकांतलाही त्याच्याकडे बघून हसावं लागलं, एक व्यवहार म्हणून, आणि ते झालंही, आपसुकपणे झालं. या प्रश्नांकित नजरांच्या विश्वात त्या माणसाची स्नेहाळ स्निग्ध नजर त्याला दिलासा देऊन गेली. कृष्णकांतच्या नकळत त्याची ही नजर वारंवार त्या माणसाकडे वळायला लागली, पुन्हा पुन्हा, अगदी एखाद्या गोष्टीची चटक लागावी, मोह पडत जावा ना तशी. त्या 10-15 मिनिटांच्या आत या बाहेरच्या प्रवासात त्याला नवीन अनुभव आला, अगदी अनपेक्षित असा. क्षणभर त्याला वाटलं, गेले 2-3 महिने जे मनाला आणि शरीराला सोसावं लागलं त्याचाही हा परिणाम असावा. 40 मिनिटांनंतर इंडस्ट्रियल एरियाचं गेट आलं. सभोवतीची माणसं उठून भराभरा उतरायला लागली. कृष्णकांतही भानावर आला, बॅग सावरत उभा राहिला आणि वळताना त्यांनी पुन्हा एकदा त्या माणसाकडे बघितलं, तर तो तसाच मंद स्मित करत त्याच्याकडे बघत होता. उतरतोय, सुतर आणि सांभाळून जा, असं नजरेनं सांगत होता. भराभरा पावलं उचलत कृष्णकांत उतरला. ती बस पुढे जाणारी होती. माणसं उतरताच घो घो आवाज करत बस पुढे गेली आणि त्या बसबरोबर तो माणूसही पुढे गेला. पुढे त्याला कुठे उतरायचं होतं, तो कुठे जाणार होता, त्याला माहिती नव्हतं. तसा ह्या बसमध्ये तो आजच त्याला भेटला होता. म्हणजे हा कंपनी बदलून इथे आलाय का पूर्वीपासून होता पण आपल्या नजरेला आजच पडला, त्याला वाटलं. प्रश्नांची वावटळ कृष्णकांतच्या मनात उठली. गेटजवळच त्याला त्याच्या डिपार्टमेंटचा अवस्थी भेटला. हसून मोटरसायकल थांबवून म्हणाला, चल बैस, मला याच थोडा उशीर झालाय. बस निघून गेली हे लक्षात येताच मग मी मोटरसायकलच काढली. काय आहे, गेटपर्यंत लिफ्ट नेहमी मिळते असं नाही ना. 2-4दा पायाची हाडं ठणकायला लागली घरी गेल्यावर. आणि तो हसला. कृष्णकांत मग म्हणाला, त्याच्या पाठीशी पाय टेकून बसला आणि म्हणाला, काय आहे, माहीत असून सुद्धा कधी कधी आवरताना वेळ होतो, ताळमेळ जमत नाही ना. माझंही आज तसंच झालं. त्यातून तुझी केस वेगळी. सांगितलं मला डिसोझानं तुझा वडील वारले म्हणून. काय झालं होतं रे, का अचानक? थोडं वय झालं होतं, पण त्यांनी नंतर ठरवून औषध पाणी सोडलं. फार तत्वाचे होते ते. तसा अलीकडे चालत नव्हता दवाखाना फारसा, पण व्यवसायानं डॉक्टर होते. डॉक्टर होते? अवस्थीनं कौतुकानं विचारलं. हो, आयुर्वेदिक. पूर्वी लोक यायचे हातगुण म्हणून, पण अलीकडे या स्पेशलायझेशनच्या युगात जुन्यांना विचारणार कोण रे? तो खेदानं म्हणाला आणि त्याचवेळी वडिलांची मूर्ती त्याच्या डोळ्यांपुढे आली. चालो वा न चालो ते त्यांच्या वेळा पाळत. 9 ते 1 आणि 4 ते 8 दवाखाना उघडून बसत, काही वाचत बसत, कुणी आलं जुनं गिऱ्हाईक तर बोलत राहत. व्यवसायाशी एकनिष्ठा हे त्यांनी वडिलांकडनं पाहिलं होतं. कंपनीत पुढे होऊन त्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याला विश केलं, सांत्वनपर बोलणं झालं, तो मोकळा झाला. कृष्णकांतही त्याच्या सेक्शनला गेला, काम करायला लागला.
बराच गॅप पडला होता. थोडं प्रवाहात यायला उशीरच लागणार होता. थोडंसं गोंधळल्यासारखंही होत होतं. गेले 2-3 महिने वेगळ्याच प्रकारे गेले होते. खरं तर नेहमीसारखं होतं सगळं वरवर बघता. घरातल्या वयस्क माणसाचं जाणं, मृत्यू. पण त्या सगळ्या प्रकरणाला थोडं वेगळं वळण लागलं होतं. म्हटलं तर त्याच्यामुळे आणि म्हटलं तर त्याच्या आईच्या धार्मिक आणि अंधश्रद्धाळू विचारांमुळे इतकंच. कृष्णकांतनं कामात स्वतःला रमवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं मनच रमेना. पुढचा मागचा संदर्भच लक्षात येईना. त्याला पुन्हा पुन्हा त्या बसमध्ये समोरच्या सीटवर बसलेल्या माणसाचे डोळे आठवायला लागले. त्याची स्नेहाळ वत्सल नजर जाणवायला लागली. त्याच्या चेहऱ्यावर पसरून राहिलेली भावना एकसारखी आठवायला लागली. हा माणूस आपण समोर येऊन बसल्यापासनं असा का आपल्याकडे बघत राहिला होता, हे कोडं काही केल्या उलगडत नव्हतं. वारंवार त्या माणसाची नजर आठवत होती. त्या डोळ्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं आहे असंही त्याला मधूनच वाटून गेलं होतं. तो केवळ क्षणभर झालेला भास नव्हता हेही जाणवत होतं. लगेच त्याच्या लक्षात आलं की आपण जुजबी का होईना त्या माणसाची चौकशी करायला हवी होती. हवीच होती. किमान नाव, गाव, हुद्दा, कामाचं ठिकाण वगैरे वगैरे. काहीतरी खेचून आपल्यातलं आपल्याला त्याच्याकडे नेतंय अशी त्याला टेबलापाशी बसल्यावर जाणीव झाली. आणि मग स्वतःशीच त्या माणसाचं स्वरूप तो आठवायला लागला. जमेल तसे तपशील भरायला लागला. निळ्या चौकड्यांचा शर्ट, तांबूस गोरा रंग, पिंगट विरळ होत जाणारे केस, पायातले ब्राऊन बूट, ग्रे कलरची पॅन्ट आणि त्याचा थोराड चेहरा आणि त्यातले ते डोळे. डोळेच तेच महत्त्वाचे वाटले त्याला. आणि बॅटरी टाकून वस्तू बघावी तसं त्याचं मन त्या माणसाचे डोळे पाहायला लागले, त्याचा वेध घ्यायला लागले. त्या अर्ध्या पाऊण तासाच्या प्रवासातले. आणि वीज चमकावी तसं झालं. त्या माणसाचे डोळे त्याला स्पष्टपणे स्मरले, भिडले, जाणवतच गेले, त्याचा ताबा घेत राहिले. त्यात मधाच्या थेंबासारखा मधाळ सोनेरी रंग. ते डोळे तसे कुणाचे तो शोधायला लागला. आणि त्याला विचार करता करता आपल्याच वडिलांचे डोळे आठवले. त्या डोळ्यांचा रंग आठवला. त्या डोळ्यातला भाव स्मरला, चाटून गेला. पण आपल्या वडिलांचे डोळे आणि ह्या माणसाचे डोळे, का इतकं दोन्हीत साम्य असावं? प्रश्नांच्या भोवऱ्यात तो गर्र फिरत आत खेचला जात होता. आणि त्या माणसाच्या डोळ्याशी आपल्या वडिलांच्या डोळ्याशी असलेलं साम्य, सारखेपणा त्याला कळून येत होता. क्षणाक्षणाला तो पटत होता. त्या माणसाशी आपण जुजबी तरी बोलायला हवं होतं या जाणीवेनं त्याला कमालीचं अपराधपण देऊन टाकलं आणि तो अस्वस्थ झाला. आरपार ढवळलाच गेला. पुन्हा तो कुठे भेटणार, कसा भेटणार, त्याचा शोध कुठे कसा घ्यायचा. आणि समजा तो भेटला तरी त्याला विचारणार काय? विचारलेलं त्याला चालेल का तो भांडेल? का आपल्यावर आरोप प्रत्यारोप करून मोकळा होईल? टेबलाजवळून तो उठला, बाहेर मोकळ्या हवेत आला. त्यानं समोर पसरलेल्या लॉनच्या कडेनं लावलेल्या फुलझाडांकडे बघितलं आणि खिशातनं तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी काढली. तंबाखूत चुना जोर लावून उजव्या हाताच्या अंगठ्यानं मिसळला. ती फक्की तोंडात टाकली आणि काही क्षणात त्याला तरतरीत वाटलं. सैरभैर झालेलं मन स्थिरावलं. त्यांनी त्या प्रकाराचा छडाच लावायचं ठरवलं. तो पुन्हा टेबलाशी आला, कामाला सुरुवात केली. मारून मुटकून मनाला ठेवीला धरून ठेवलं. त्याच आठवड्यात रजा टाकून तो ज्या दवाखान्यात त्याच्या वडिलांचे डोळे दिले होते तिथे गेला. डॉक्टर आलेले नव्हते.
तिथे असलेल्या नर्सनं विचारणा केली. कृष्णकांतनं आपला प्रॉब्लेम सांगितला. त्याला मोकळं वाटलं. स्वतःवर ताबा ठेवत तो त्या नर्सला म्हणाला, 13 जानेवारी 1994 श्रीनिवास मानकर यांनी तुमच्या संस्थेला डोळे दान केले होते. इथून डॉक्टर आले आणि त्यांनी माझ्या वडिलांचे डोळे काढून नेले होते. त्यांची इच्छा होती नेत्रदान करायची. मला इतकंच हवं आहे की ते डोळे कोणाला दिले, त्याचा कोण मालक झाला, तेवढं तुम्हाला सांगता येईल का? त्या व्यक्तीचं नाव, पत्ता तुमच्या रजिस्टरमध्ये असेल ना? मला तेवढीच माहिती हवी आहे. तो नम्रपणे समजुतीनं बोलत होता, तरी नर्स सटपटली. ती म्हणाली, डॉक्टर दुपारी येणार आहेत 3 नंतर, तेव्हा तुम्ही या, त्यांच्याशी बोला. मला नाही काय माहिती. कृष्णकांतचा इमनाईलाज झाला. नर्सचं म्हणणं त्याला पटलं होतं, पण मिळालेल्या माहितीचा त्याला गैरवापर तर करायचा नव्हताच ना. फक्त त्या माणसाचं नाव, गाव, पत्ता तेवढा हवा होता. त्याची भेट घ्यायची इच्छा होती. आयुष्यातल्या योगायोगाचा सुखद अनुभव घ्यायचा होता. हेतू इतकाच होता. पण कधी कधी हेतू शुद्ध असला तरी त्याला कसले कसले हेतू चिकटलेले असतात आणि स्वच्छपणाविषयीचा संशय घेतला जातो. कृष्णकांतनं सकाळचा वेळ असा तसा काढला. तो तसा काढणं भाग होतं. घर खूप लांब होतं. घरी जाणं शक्य नव्हतं. 3 वाजता तो पुन्हा त्या संस्थेत आला. त्याला बघून नर्स हसली. तेव्हाच त्यांनी ताडलं होतं की बहुतेक डॉक्टर आलेले असावेत. आता डॉक्टरांची आणि आपली भेट होणार. डॉक्टर कानेटकरांशी त्याचं बोलणं झालं. त्यांनी आपला प्रॉब्लेम सांगितला आणि विनंती केली. डॉक्टर कानेटकर म्हणाले, मलाही चांगलं स्मरतं आहे. तुमच्या वडिलांचे डोळे काढण्यासाठी मी आणि माझा सहकारी तुकाराम आलेलो होतो. त्यांच्या इच्छेनुसार आणि तुम्ही वेळेत कळवल्यामुळे त्यांचे डोळे दान केले गेले. ते ठेवले गेले आणि लिस्टवर असलेल्या एका व्यक्तीला ते बसवण्यातही आले. पण तुम्ही म्हणतो ना तसं भावनिक भाग आजवरच्या कार्यात कधी अनुभवाला आला नाही. असं जर घडलं तर आमचा व्यवसाय धोक्यात येईल. तुमचा काहीतरी भ्रम आहे किंवा श्रद्धाळूपणा असेल. कुठेतरी काहीतरी चूक होती आहे. पण कृष्णकांत पोटतिडकीनं म्हणाला, हे बघा, मला तुम्ही दिलेल्या माणसाच्या माहितीचा गैरवापर नाही करायचा. फक्त मला त्या माणसाकडे, माझ्या वडिलांचे डोळे ज्या शरीरानं स्वीकारले त्याच्याकडे एकदा त्या दृष्टीनं बघायचं आहे. मी शोध घेतला तर तो मला सापडेल, भेटेल सुद्धा. पण तुम्ही जर मला मदत केलीत ना तर माझं काम सुकर होईल, माझी वणवण थांबेल. प्लीज डॉक्टर. यावर डॉक्टर कानेटकर शांत बसले. त्यांचं आतल्या आत स्वतःशी विचार करणं सुरू होतं. कृष्णकांतच पुढे म्हणाला, माझे वडील सुद्धा व्यवसायानं डॉक्टर होते. त्यांची इच्छा तर त्यांची होल बॉडी डोनेट करायची होती, पण ऐनवेळी डोळ्यांचंच ठरलं. तुम्ही मदत नाही केली तर मला त्या माणसाला शोधून काढायला लागेल माझ्यासाठी. त्याशिवाय मला सुखाची झोप नाही लागणार. कृष्णकांत एका विचारानं खुर्चीतनं उठला. आता तुम्ही निघा, असं डॉक्टर कानेटकरांनी म्हणण्याच्या आधी त्याच्याकडे बघत शांतपणे डॉक्टर कानेटकर म्हणाले, असं करा, तुम्ही परवा या. मी सगळा तपशील बघून ठेवतो. काय आहे तसं कोणाच्या हाती अशी रजिस्टर्स सोपवता येत नाहीत. पण मी दिलेल्या माहितीनं तुम्हाला मानसिक समाधान मिळत असेल तर. ते सूचक हसले आणि त्याचा चेहरा निरखत राहिले. थँक्यू डॉक्टर. असं म्हणत कृष्णकांतनं डॉक्टरांचे आभार मानले आणि तो त्यांच्या केबिनमधनं बाहेर पडला. बाहेरच नर्स उभी होती, त्यांचं आतलं बोलणं ऐकत. वेगानं केबिन बाहेर पडलेल्या कृष्णकांतकडे बघून ती सौम्यपणे हसली, त्याच्याकडे बघत राहिली. डॉक्टर कानेटकरांकडनं बाहेर पडलेल्या कृष्णकांतच्या मनापुढे तो सगळा प्रसंग चित्रासारखा उभा राहिला. त्या घडून गेलेल्या प्रसंगात त्याचं मन रंग भरायला लागलं आणि एक एक घटना जिवंत व्हायला लागल्या. वयानुसार त्याच्या वडिलांचं BP अधूनमधून वाढत असे. मग कधी कधी ते प्रमाणाबाहेर वाढायचं. बेडरेस्ट घेऊनही लवकर खाली यायचं नाही आणि गोळ्या तर चालूच होत्या. डॉक्टर मनोहर साळवेंची त्यांना ट्रीटमेंट चालू होती. या वर्षात तर त्यांना 2दा कमालीचं अस्वस्थसं झालं म्हणून ॲडमिटही केलं होतं. BP कंट्रोलच होत नव्हतं.
डॉक्टर मनोहर साळवेंनी सांगितलं होतं की त्यांचं हार्ट वीक झालंय, ते कधीही बंद पडू शकेल. तुम्हाला कुठल्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या हव्या असतील तर त्या घेऊन ठेव. विल केलंय का त्यांनी? नसेल तर ते करून घ्या, कारण अशा हार्ट वीक असलेल्या पेशंटचा भरवसा राहत नाही. त्यावर कृष्णकांत म्हणाला होता, अहो डॉक्टर, विल करावा अशी कुठली प्रॉपर्टी आहे आमची? तुम्हाला तर माहिती आहे की या 10-15 वर्षात त्यांची प्रॅक्टिस चालतच नव्हती. फक्त त्यांना क्लेश होऊ नयेत म्हणून दवाखाना बंद नाही ठेवला. आणि तो दवाखानासुद्धा कुठे भाडं भरून चालवलेला होता, घराच्या पुढच्या भागात तर होता. फक्त त्यांचा वेळ जावा हा हेतू. तरीही डॉक्टर मनोहर साळवे म्हणाले, नाही नाही, बोलता बोलता त्यांची इच्छा विचारून घ्या ना, कारण ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. यावर खेदानं हसून तो म्हणाला होता, अहो तेही कसं शक्य आहे? ती पण त्या माणसाच्या नकळत सूचनाच देणं असतं ना डॉक्टर. कसं काय तोंडावर विचारणार ना त्यांना? त्याला वाटलं आपल्या वडिलांनी कृतार्थ जीवन जगलं, संसाराची कुठली जबाबदारी टाळलेली नाही त्यांनी. शांतपणे अंथरुणावर पडून असलेल्या त्याच्या वडिलांनी त्याला जवळ बोलवलं आणि म्हणाले, कृष्णा, आता मी काय सांगतोय ते नीटपणे ऐक आणि लक्षात ठेव. कृष्णकांत कण्यातनं ताड झाला, जीवाचे कान करून ऐकायला लागला. आपल्याला त्यांना काही विचारायला लागलं नाही याचंही समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतंच. कृष्णा, तुला सांगतो, खरं तर सगळं शरीर मला दान करायचं होतं, पण तुझ्या आईला ते मान्य होणार नाही, तिला ते आवडणार नाही. ती देवभोळी आहे, थोडीशी धार्मिक आहे, पण मला माझे डोळे तरी दान करायचे आहेत. मी गेल्यावर तेवढं माझ्यासाठी कर. हे बघ, माझा अंतकाळ दूर नाही आहे, मला ते कळलंय. मरण अटळ असलं तरी ते स्वीकारायला मन धजत नाही. जगण्याचा मोह कोणाला सुटलाय? जग असंच आहे ना मुला. कृष्णकांतचे डोळे भरून आले. तो वडिलांजवळ बसला. त्यांनी त्यांचा हात हातात घेतला, घट्टपणे धरून ठेवला. वडील म्हणाले, हे बघ, तू मला वचन देशील? हे काम तुझ्याशिवाय नाही कोणी करू शकणार. उद्या मी तो फॉर्म भरून टाकतो. वडिलांच्या मनासारखं वागताना त्याला यातना होत होत्या, कारण यातलं आईला काही सांगायचं नव्हतं. ती त्याचं महत्त्व कळून घेणारी नाही हे वडिलांनी बजावलंच होतं. मध्ये महिनाच गेला असेल, त्याच्या वडिलांना ॲडमिट करायला लागलं. धावपळीची सवय झाली होती. प्रकृतीचे चढ उतार दिसत होते. आणि दुसऱ्याच दिवशी 13 जानेवारी 1994 रोजी सकाळी 10 वाजता त्याच्या वडिलांचं हार्ट फेल झालं. ठरून मरण यावं ना तसं. त्या दुःखातही तो सावरला. त्याला वडिलांना दिलेलं वचन आठवलं. त्यांनी सोय केली, थोडी योजना आखली. आईला घरी पाठवलं आणि वडिलांना दवाखान्यात सर्टिफिकेटसाठी थोडा वेळ ठेवायचं आहे असं तिला सांगितलं. ठरल्याप्रमाणे डॉक्टर कानेटकर आले सोबत यासह. त्यांनी त्याच्या मृत वडिलांचे दोन्ही डोळे काढले, आईसबॉक्समध्ये ठेवले आणि ते त्वरेनं गेले, कारण त्यांना जाणं भाग होतं. वडिलांना घरी आणल्यावर त्यांच्या डोळ्यावरचं बँडेज आणि त्यावरचे रक्ताचे डाग बघून आईने टाहोच फोडला. हे कुणी केलं, हे कोणाचं कृत्य आहे असं म्हणून ऊर बडवून घेऊन ती रडायला लागली. तिला आवरणं कठीण गेलं. जमलेल्या लोकांच्या समोर त्यांनी मनावर ताबा ठेवला आणि आईला म्हणाला, हे बघ आई, ही बाबांची इच्छा होती. त्यांनी महिनाभरापूर्वी माझ्याकडनं वचन घेतलं होतं. त्यांच्या इच्छेनुसार वागायला मी बांधलेलं होतो. माझं चुकलं असेल तर मला क्षमा कर. हे बघ, तुझा नवरा एक डॉक्टर होता आणि त्याहूनही महत्त्वाचं, मरणाच्या दारात त्यांना दिलेलं वचन मी पाळलं नाही तर कावळा पिंडाला शिवला नसता. देऊ का नको, करू का नको ह्यात मी वेळ घालवला असता तर त्यांचे डोळे कोणाच्या कामालाही आले नसते. त्या क्षणी जमलेल्या माणसातलं कुणी त्याच्यासाठी चुकचुकत होतं, कुणी दया दाखवत होतं, तर कुणी त्याला निर्दयी क्रूरसुद्धा मानत होतं. त्यानंतर जवळजवळ महिना, 1.5 महिना त्याची आई त्याच्याशी बोलत नव्हती. बोलली तर ते नाईलाजानं, शब्द 2 शब्द या पलीकडे तर बोलणं जातच नव्हतं. पण त्यांनी ते सगळं धीराने घ्यायचं ठरवलं आणि कामावर रजा संपून तो रुजू झाला तर त्याला बसमध्ये तो माणूस भेटला, त्याच्या वडिलांचे डोळे घेऊन वावरणारा, स्नेहाळ कृतज्ञ नजरेचा. आपल्या भाग्यानं तो माणूस गाव असला.
त्याचा पत्ता लागला तर त्याला त्या माणसाला घरी घेऊन जायचं होतं, आईला भेटवायचं होतं, तिची प्रतिक्रिया आजमावायची होती. देहानं आपले वडील गेले तरी डोळ्यांच्या रूपानं ते मागे राहिलेत, या जगात उरलेत हे त्याला दाखवून द्यायचं होतं तिला, आणि थोडी तिची समजूतही काढायची होती. विज्ञान पुढे गेलं तरी मानवी मन, त्याच्या भावभावना विज्ञानाला गवसणी घालत मागे उरतील हा विचार त्याच्या मनात तरळून गेला. खरं तर कृष्णकांतलाही मनोमन त्या माणसाला आता भेटायची, त्याच्या डोळ्यात बघण्याची इच्छा झाली होती. अगदी अनिवार्य अशी भावना. डॉक्टर कानिटकरांनी सांगितलेल्या वेळी तो दवाखान्यात गेला. त्यांनी आपण आल्याचं त्यांना सांगितलं आणि तो दिसताच नर्सही ओळखीचं हसून गेली. केबिनमध्ये त्यांनी प्रवेश करता डॉक्टर कानिटकर त्याला बसा म्हणाले. त्याने ड्रॉवर ओढला, त्यात शोधाशोध केली, एक डायरी बाहेर काढली. ती डायरी उघडली, डोळ्यांवरचा चष्मा सावरला. एकदा कृष्णकांतकडे बघून हसून घेतलं. ते थांबले, डायरी वाचत राहिले, डायरीची पानं उलटत राहिले. हवा तो पत्ता, नाव, गाव चाळत बसले. अधीरतेनं त्यांनी त्या निळसर पोस्टकार्ड साईजच्या डायरीकडे बघून विचारलं, डॉक्टर मिळाला ना या माणसाचा पत्ता, का काही अडचण? डॉक्टर कानिटकर सूचक हसले. ओठाच्या कडांनी घसा साफ करत म्हणाले, घ्या, लिहून घ्या. याचा गैरवापर होणार नाही याच्यावर मी भरवसा ठेवू का? अगदी 100%. डॉक्टर, आपले वडील आपल्याला त्यांच्या डोळ्यांनी भेटतात हा विचार, ही भावना, आय कांट एक्सप्लेन, बट इट इज रिअली थ्रिलिंग टू मी. डॉक्टर, मुळात माणसाचे डोळे म्हणजे माणूस ना. एखादा माणूस लक्षात येतो, आठवतो तेव्हा आधी मनापुढे त्याचे डोळे येतात, मग चेहरा, मग चेहऱ्याचे अवयव. एखादा माणूस कसा आहे हे त्याच्या डोळ्यातनं तर वाचता येतं ना. कृष्णकांत भावना विवश होऊन बोलत राहिला. कृष्णकांतला एकूणच डोळ्यांविषयी काय काय आणि किती किती बोलू असं झालं होतं. त्याला स्वतःला कुसुम पाहता क्षणी आवडली होती, ती तिच्या टप्पोऱ्या पाणीदार डोळ्यांमुळे. कृष्णकांत स्वतःची डायरी उघडून पेन हातात घेऊन सरसावून बसला. शब्दन शब्द त्याला टिपून घ्यायचा होता. शेखर महाजन, त्याचा स्वतःचा नगर नाक्याजवळ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसचा व्यवसाय असलेलं दुकान. कार अपघातात 6 महिन्यांपूर्वी त्याच्या डोळ्यांना मार लागला होता. दृष्टी अधू झाली होती. इथेच उपचार होत होते. नवे डोळे बसवण्यानं त्याच्या दृष्टीत फरक पडणार होता आणि त्याच सुमाराला डॉक्टर कानिटकर सहेतुकपणे थांबले. ते कृष्णकांतकडे बघून हसले. त्याला सावध करत म्हणाले, तुम्ही त्याला कसं ॲप्रोच होणार ते माहिती नाही आहे. तो कसा रिस्पॉन्स देईल तेही मला माहिती नाही आहे. या अशा शस्त्रक्रियात भावनांचा भाग नसतोच. विज्ञानानं उपलब्ध करून दिलेली सोय असते, तिचीच देवाणघेवाण महत्त्वाची. ते थोडंसं निराशपणे हसले. डॉक्टर कानिटकरांकडनं निघून कृष्णकांत ताबडतोब स्कूटरनं नगर नाक्याकडे निघाला. त्याच्या हाती वेळ कमी होता. या सगळ्या प्रकारात रजा वाया जात होत्या, पण छडा लागणं आवश्यक होतं. त्यानं त्याचंच मन निवणार होतं. भर उन्हाचा कृष्णकांत त्या शेखर महाजनच्या सूर्योदय शॉपमध्ये पोचला, थोडासा स्वतःशी अधीर होऊन. मुख्य म्हणजे स्वतः शेखर महाजनच काउंटरवर होता. दुकानात तशी गर्दी नव्हती. कृष्णकांतला शेखर महाजननं विचारलं, हां बोला, काय हवं आहे? आणि त्यांनी गच्च भरलेल्या सामानाच्या दुकानातनं नजर फिरवली, अगदी सराईतपणे. थोडासा पुढे झुकून कृष्णकांत निवांतपणे शेखर महाजनच्या डोळ्यात बघायला लागला. काही हिशोब मांडायला लागला. त्याचं रूप मनात साठवायला लागला. त्याचे डोळे निरखायला लागला. एका उद्दीपित अवस्थेत त्याच्याही नकळत पोहोचून गेला. कृष्णकांतनं हळूच खिशातनं डायरी काढली, त्याच्या टेबलवर ठेवली आणि विचारलं, आपण शेखर महाजन? हो. कुणाकडनं आलात आपण? त्यांनी विचारलं. मी डॉक्टर कानिटकरांच्याकडनं. आणि तो थांबला, अंदाज घ्यायला लागला. मग घसा साफ करत त्याने विचारलं, 13 जानेवारी 1994 रोजी तुम्हाला डोळे बसवले गेले होते? हो, त्यात काय. कुणा डॉक्टरांचे डोळे होते म्हणे. मला सूट झाले.
माझे डोळे कार अपघातात अधू झाले होते. पुढे पुढे तर मला दिसणारच नव्हतं. तो सांगायला लागला. मग ज्या डॉक्टरांचे डोळे तुम्हाला बसवले गेले त्यांचाच मी मुलगा आहे. त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदान झालेलं होतं. ओ आय सी असं म्हणत त्यांनी कृष्णकांतचा हात हातात घेतला आणि म्हणून गेला, काय योगायोग आहे बघा. मी आभारी आहे तुमचा आणि तुमच्या वडिलांचा. नाहीतर मला हे दुकान बंद करायला लागलं असतं. थोडक्यात काय तर मला आयुष्यातनं उठावं लागलं असतं. मी जो आज आहे तो फक्त त्यांच्यामुळे. त्याचा गळाच भरून आला, डोळे पाणवले. कृष्णकांतनं विचारलं, एक विनंती आहे, मान्य कराल? अहो सांगा ना, तुमच्या वडिलांनी इतकं केलं आहे माझ्यासाठी. एकदा माझ्या घरी या, माझ्या आईला भेटा. ती भोळी आहे, धार्मिक आहे, फारशी शिकलेली नाही आहे. पण तुमची भेट झाल्यावरनं तिचा माझ्या संबंधीचा गैरसमज दूर होईल, मनातला आकस दूर होईल तिच्या. तिला वाटतंय मी वडिलांचे डोळे डोनेट करून त्यांच्यावर आणि तिच्यावर अन्याय केला आहे, तो तिचा गैरसमज दूर होईल म्हणून प्लीज. हे बघा, आज मी गावाला जातो आहे, मुंबईला चाललो आहे सामान आणायला. 4 दिवसांनी येईन. मग मी होऊन येईन तुमच्या घरी तुमच्यासाठी. काय माझं काल ॲडव्हान्स बुकिंग झालं आहे. नाहीतर शेखर महाजनकडनं कृष्णकांत आनंदात बाहेर पडला. त्याला शेखर महाजन शहाणा समजूतदार वाटला. आडेवेडे न घेणारा, स्वच्छ मनाचा. त्यांनी कसलेही प्रश्न विचारले नाहीत की शंका कुशंका काढल्या नाहीत. एका योग्य माणसाला आपल्या वडिलांचे डोळे दिले गेले याचं त्याला मनोमन समाधान वाटून गेलं. तो हसत हसत निघाला. तो घरी प्रवेशला. तो आईला हाका मारतच. थोडंसं नाखुशीने बाहेर येत त्याच्या आईनं विचारलं, काय तीर मारून आलायस? का हाका मारतोयस रे? त्याने स्कूटर स्टँडला लावली. तो थेट तिच्याजवळ आला. तिचा हात हातात घेऊन म्हणाला, आई अगं आनंदाची बातमी आहे, देवापुढे साखर ठेव. आनंदाची बातमी? कसली रे? आता मला कशात आनंद होणार आहे बाबा? ती दुःखानं म्हणाली. अगं आपल्या बाबांचे ज्यांना डोळे लावले गेले ना, त्या माणसाचा पत्ता मला मिळाला आहे. नाव, गाव, व्यवसाय कळला आहे. बरं मग? तिथे येऊन उभ्या असलेल्या कुसुमनं विचारलं. तो माणूस 4 दिवसांनी येणार आहे इथे आपल्या घरी सगळ्यांना भेटायला, बाबांचे डोळे घेऊन. तो गहिवरला आणि आईला म्हणाला, आई अगं मी केलं ते चूक का बरोबर मला कळत नाही, पुढेही कळणार नाही. त्या क्षणी मी मृतात्म्याची आज्ञा पाळली. पण अगं ज्या माणसाला बाबांचे डोळे दिले गेले ना, तो सुद्धा सज्जन आहे ग. बघ तू बघ. अगं आपले बाबा देहानं नसले ना तरी डोळ्यानं, त्यांच्या दृष्टीनं मागे राहिलेत. ते आपल्याला भेटतील. त्यांची भेट होणार. देहस्वरूप वेगळंच आहे. त्याचा अनुभव सुद्धा न्यारा आहे. नष्ट होणाऱ्या देहाचा एक भाग सुखरूपपणे मागे आहे. आणि हे मर्त्य माणसाचं केवढं भाग्य आहे नाही? एवढं बोलून त्याचे डोळेच वाहायला लागले. आपण होऊन कृष्णकांतनं शेखर महाजनला त्याचं घर, घर नंबर, घराचं नाव आणि घर सापडावं म्हणून आजूबाजूच्या काही खुणा सांगितल्या. घरी पोचण्याचा रस्ता सुकर करून सोडला. 5च्या सुमाराला पुन्हा दुकानावर जाण्याच्या अगोदर शेखर महाजन दिवसा ढवळ्या प्रकाश असताना कृष्णकांतकडे त्याच्या आईला भेटायला येणार होता. सगळं सविस्तर बोलणं झालं होतं तरी कृष्णकांतच्या मनावर दडपण होतं. कारण शेखर महाजन आल्यावर आपली आई कशी वागेल ते माहीत नव्हतं. प्रेत दारात असताना तिने जे त्याच्यावर त्रयस्थासारखे आरोप प्रत्यारोप केलेले होते त्यांनी त्याचं मन त्या दुःखद प्रसंगीसुद्धा बावरूनच गेलेलं होतं. त्यांनी कुसुमला सुद्धा बऱ्याच सूचना देऊन ठेवल्या होत्या. शेखर महाजनशी ओळख झाली होती. त्याला दानानं का होईना पण आपल्या वडिलांचे डोळे मिळालेले असले तरी तो स्वभावाने त्याला कुठे परिचित होता, तो अनोळखीच होता. शेखर महाजन ठरलेल्या वेळी स्कूटरवरनं आला. कृष्णकांत त्याची वाटच बघत होता. त्याचं स्वागत केलं, बैठकीत आणून बसवलं. आत जाऊन कुसुमच्या सोबतीने त्यांनी आईला हाताला धरून बाहेर आणलं, खुर्चीत बसवलं आणि म्हणाला, अगं आई हेच ते ग्रहस्थ,
शेखर महाजन यांना बाबांचे डोळे मिळालेत, म्हणजे बसवले गेलेत. त्याच्या आईने एकदा चष्म्यातून त्याच्याकडे बघितलं आणि विश्वासानं म्हणाली, खूप चांगलं झालं. काही त्रास नाही ना झाला? नीट दिसतं? ती वरवरचं विचारत राहिली. हो, नीट दिसतं. मी आभारी आहे तुमच्या कुटुंबियांचा. शेखर महाजन सजगदीत कंठानं म्हणाला. आवंडा गिळून त्याची आई म्हणाली, तुमचं विज्ञान मला कळत नाही, पण माझी इच्छा होती की त्यांच्या संपूर्ण देहाला अग्नी मिळावा. पण कोणाच्या तरी उपयोगी डोळे पडले, बरं झालं. आता अजून काही आईने तिच्या विचारानुसार बोलून जावं आणि शेखर महाजन दुखून जावा हे कृष्णकांतलाच नको होतं. तो कमालीचा बेचैन झाला. पण आईच्या चेहऱ्यावर एक समाधानाची रेषासुद्धा त्याला जाणवली. तिचाच तर त्याला शोध होता, थोडंसं क्षालन, हातून घडून गेलेल्या कर्माचं. कुसुमनं सर्वांसाठी चहा बिस्किटं आणली. इकडचं तिकडचं बोलणं झालं. कृष्णकांतही कंपनीविषयी बोलला. शेखर महाजन त्याच्या व्यवसायाविषयी बोलला. शेवटी भेटीचा शेवट सुखात झाल्यानं कृष्णकांत सुखात होता. विपरीत असं काही घडलं नव्हतं, निदान आईकडून. त्यानं लगेच दुसऱ्या दिवशी डॉक्टर कानिटकरांना सर्व सविस्तरपणे फोनवरनं सांगितलं आणि काळजी करण्याचं तसं मागे काही उरलेलं नाही हे सुद्धा पटवून दिलं. एका जोमानं तोही कंपनीच्या कामाला लागला. त्याचं मन स्वच्छ झालं होतं. विज्ञान आणि मानवी बुद्धिमत्ता, कौशल्य यांच्या संयोगाचा, परस्पर सहकार्याचा सुखद अनुभव आलेला होताच. मध्ये 15-20 दिवस छान गेले. सगळ्याच गोष्टींचा विसर पडून गेला होता. रुटीन सुरू झालं. तोच एके दिवशी कंपनीतनं तो येऊन चहा पाणी घेऊन बसला असताना तिथे त्याच्या आईने येऊन विचारलं, अरे कृष्णा? ती थांबली, त्याचा अंदाज घेत नजरेनं. काय गाई? त्यांनी विचारलं. मनात तो चरकलेलाच होता. अरे त्या माणसाला पुन्हा बोलवता नाही येणार? कुणाला ग? त्यांनी वेड पांघरत विचारलं. तो माणूस कोण हे त्याला माहिती होतं तरी सुद्धा. अरे तो रे, त्या दिवशी आला होता तो, ज्याला यांचे डोळे बसवले ना, तो. काय बरं ते महाजन का काय नाव ना त्यांचं? तो? अगं त्याला पुन्हा कशाला बोलवायचं? आणि आई, अगं मी त्या दिवशी बोलवलं होतं ना त्याला तुला भेटण्यासाठी. तू बोलवलं होतंस रे, पण तेव्हा माझंच मन स्थिर नव्हतं. म्हणजे? अरे तू सांगितलंस, मी हो म्हटलं, पण खरंच यांचे डोळे त्याला बसवलेत का? कोण जाणे. मला ना थोडं निरखून बघायचं आहे रे त्याच्या डोळ्यांकडे. तिने जरबेनं म्हटलं होतं वाक्य. त्याचा आता संताप होत होता, तरीही स्वतःवर संयम ठेवून तो समजुतीनं म्हणाला, आई अगं असं त्या माणसाला वारंवार आपल्याकडे बोलवणं योग्य वाटतंय का तुला? एकदा तो आला, मी खूप विनवलं, त्याने विनंती मान्य केली. पण आता नको ग, नकोच. संपला तो विषय समजा. आणि डॉक्टर कानिटकरांना असं काही कुठून कळलं तर त्यांचासुद्धा रोष ओढवून घ्यावा लागेल. कारण ते मागेच म्हणाले होते की आमचं शास्त्र अशा भावना मानत नाही. अशामुळे शास्त्र गोत्यात येईल. विनाकारण माणसात गैरसमज पसरत जातील. खरं तर त्यालाही मनोमन तो विषय नको होता आणि तीच त्याची प्रतिक्रिया त्याच्या बोलण्यातनं उमटत होती. त्याची आई तिथून जाईना, हटूनच बसली. तो काहीच बोले ना, तेव्हा म्हणाली, हे बघ, तुला नको वाटत असेल, वेळ नसेल तर तसं सांग. मला त्याचा पत्ता दे, मी रिक्षानं जाते, भेटून येते. अगं आई, इतकंच म्हणाला तो. हा काय मूर्खपणा चालवला आहेस? त्याला सुखानं जगू देत की आता, असं तो मनात म्हणाला. आईवर त्याला उघडपणे रागवताही येईना. आई हरणारी बाई नाही, तिचा पिंडच वेगळा आहे. ती कमालीची जिद्दी आहे हे त्याला माहिती होतं. आपल्या वडिलांनी जिथे आपली अखेरची इच्छा तिच्यापासून दडवून ठेवली आणि माझ्याकडून ती कृती करून घेतली, तिथे शेवटी हार खाऊन तो म्हणाला, ठीक आहे आई, बघतो मी प्रयत्न करून. तो येईल, पण लगेच नाही, काही दिवसांनी येईल.
नाही तर आपण कुठून या माणसाच्या बापाचे डोळे स्वीकारले असं होईल ना त्याला. मन निवळता निवळता पुन्हा त्यात संशयाचा खडा पडून गेला होता. बुडाशी जमत जाणारा गाळ पुन्हा ढवळला गेला होता. मनाचा निरभ्रपणा पुन्हा एकदा हरवून गेला होता आणि ते सर्व गढळून गेलेलं होतं. तरीही त्यांनी प्रयत्न करायचं ठरवून टाकलं. त्या दृष्टीनं त्याच्या मनात विचार सुरू झाले. पुन्हा त्याच्याकडे कसं जायचं? सहजच का मनातला हेतू पुढे मांडून? त्याचं मनातल्या मनात बेत रचणं, खोडणं सुरू झालं. त्याच आठवड्यात त्यांनी ठरवून नगर नाक्याकडे स्कूटर वळवली. त्याला वळवणं भागच होतं. ती त्याची आंतरिक गरज होती, त्याची आणि त्याच्या आईची सुद्धा. योगायोगानं शेखर महाजन दुकानातच भेटला. दृष्टीभेट होताच हसला, हात पुढे केला, कृष्णकांतचं स्वागत केलं. त्यांनी काही विचारण्याच्या अगोदरच कृष्णकांतला आपणहून खुलासा द्यावा वाटला आणि तो म्हणाला, नाही इकडे एकाकडे आलो होतो, म्हटलं इथवर आलोच तर भेटून जाऊ नाही का, म्हणजे भेटीचा योग हुकवायचा कशासाठी. आणि कृष्णकांत खोटं खोटं हसला. शेखर महाजनही म्हणाला, अहो नाहीतरी आता या डोळ्यांच्या पुढे आपण दोघांनी मानलं नाही मानलं तरी आज मुंबईहून काही भेटवस्तू आल्या आहेत, बघून घ्या. पटली एखादी घेऊन टाका. पाकिटातून 100-50 रुपये देण्यापेक्षा वस्तू दिलेली बरी. काय आहे, वस्तू तर आठवण पडून असते ना. शेखर महाजन खुलून हसला. कृष्णकांतनेही आडेवेडे न घेता काही वस्तू बघितल्या. त्यातल्या 2 50 रुपयांच्या आणि एक 100 रुपयांची निवडली. 2 ग्लासेस सेट आणि एक आईस्क्रीम बाऊलचा सेट होता. भेटवस्तू म्हणूनच त्यांनी पॅकिंग करायला लावलं. पैसे काउंटरवर ठेवताना कृष्णकांत म्हणाला, मी जसा आता सहज आलो तसं तुम्हीही एकदा येऊन जा. आता तुम्हाला बोलवण्यात कसलाही हेतू नाही आहे, जस्ट लाईक अ फ्रेंड. आणि जोक करावा तसा तो हसला, स्वतःच्या मनातल्या हेतूचा दर्प त्या बोलण्यातनं पुसून काढत. शेखर महाजनही म्हणाला, येईन की येईन, असंच तुमच्यासारखे तिकडे आलो तर सहज. किंवा कृष्णकांत म्हणाला, मी थोडं स्पष्ट बोलू? हो, वाय नॉट. आईचं ना यात्रा कंपनीबरोबर फिरून यायचं चाललं आहे. आमचेच काही नातलग म्हणजे मामा मावशी स्नेही ते जात आहेत बद्री केदारला. तिलाही बरोबर यायचा आग्रह होतो आहे. त्याच्या आत बघा एकदा जमलं तर, म्हणजे आग्रह नाही बरं का तसं. त्यानं दिलगिरी व्यक्त केली. सगळं तसं नाटकच, पण ते करणं भाग होतं. अहो तसं असेल तर केव्हाही तुम्ही सांगा, मी येऊन जाईन, खात्रीने येईन. अहो काय आहे आता आपण तसे. शेखर महाजनचा चेहरा व्याकुळ झाला, डोळे स्वप्नाळू झाले. तो म्हणाला, तुम्हाला सांगू का मी? अहो त्या अपघातातले 3 जण ऑन द स्पॉट गेले. मी आणि ड्रायव्हर तेवढे वाचलो. तो सुद्धा एका पायानं लंगडा झाला आहे आणि माझे डोळे डोक्याला मार लागल्यामुळे. खरं सांगतो, जगण्याशी मुकाबला करणं कठीण होतं. भरभराटीचा धंदा बंद करून टाकायला लागणार होता. पण म्हणतात ना, दोरी बळकट असली तर मरणही तुमचा ताबा घेऊ शकत नाही. मला तुमच्या वडिलांचे डोळे सूट व्हावेत, पुन्हा सर्व सुरळीत सुरू व्हावं, या सगळ्या विलक्षण योगायोगाच्या गोष्टी हो. एक सांगू का, त्या अपघातानं मी आरपार बदलून गेलो. माझ्या डोळ्यावरची झापड गेली, मनावरची धुंदी उतरली. हे जे मी जीवन जगतोय ना, ते कोणाच्या तरी कृपेनं, ही भावना मनभर आहे आणि ती शेवटपर्यंत राहील. आता सगळं शांत झालं आहे. एखाद्या 80 वर्षाच्या माणसासारखा शेखर महाजन बोलत होता. त्याचं बोलणं कृष्णकांतच्या मनात उतरत होतं आणि नाही. तो शांतपणे बोलत होता. स्वप्न, वास्तव आणि योगायोग याचं विलक्षण तरी विचित्र संयोजन तो अनुभवत होता. आईने विचारल्यावर त्यांनी सांगितलं, अगं तो मुंबईला गेलाय सामान आणायला, आला की निरोप मिळेल त्याला. मध्यंतरी त्यांनी आईला सांगितलं, तुझं यात्रेला जायचं ठरलं आहे असं मी सांगितलं आहे त्याला, तो येणार आहे वेळ काढून. पण वायफळ बोलत बसू नको त्याच्याशी. कामाचं बोल किंवा बोलूच नकोस. आणि काय बोलणार आहेस त्याच्याशी? हे बघ, तू मला दमदाटी करू नकोस हां. त्याच्याशी काय बोलायचं ते मी बघेन. मला हे वेळेचं प्रसंगाचं भान आहेच की. तू नको शिकवू मला.
माझं मन तुला कधी कळलंय रे? शेखर महाजन येऊन बसून बोलून जाईपर्यंत कृष्णकांतच्या मनावर मनाचं ओझं होतं. शेखर महाजन येऊन गेल्यानंतरही कुठे काही ओरबाडे उमटून जावेत असं काही घडलं नाही. कृष्णकांतला वाटलं किती परिचयाचे असावेत आपल्या आईला आपल्याच वडिलांचे डोळे. अगदी प्रथम एकमेकांना बघितलं तेव्हापासनं. आपला जन्म झाला, त्यांना यश येत गेलं, त्यांनी घर बांधलं आणि शेवटी सारखे आजारी पडत होते ना, तोपर्यंत. किती थकलेत ते कृष्णा. त्यांचे डोळेच तसं सांगतात रे, असं त्यांच्या आजारी अवस्थेबद्दल बोलताना ती म्हणाली होती. त्यानंतर एक दोनदा शेखर महाजन येऊन गेला. एकदा त्याच्या मुलीची पत्रिका द्यायला, एकदा नव्या जागेत दुकान हलवलं तेव्हा, पण सहजच. त्याच्या आईनं त्याच्याजवळ बसत एक दिवशी म्हटलं, कृष्णा अरे मलाही वाटतंय रे, आपणही आपले डोळे दान करावेत. करता येतील का रे मला? काय कारवाई करायची असते रे? आई अगं तू तीच आहेस का? माझा विश्वासच बसत नाही आहे. अगं केवढी ऊर बडवून रडली होतीस बाबांच्या डोळ्यावरच्या पट्ट्या बघून. जणू काही मी गुन्हा केलाय असंच. तेव्हा जर असं वागलं नसतो नाही तर तुझं आजचं रूप मला दिसलं नसतं आणि मी झुरत राहिलो असतो. स्वतःला भ्याड समजत राहिलो असतो मरेपर्यंत, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. हे बघ काय कारवाई असेल ते करून टाक. जगल्या माणसाचा भरवसा नसतो रे बाबा, फट म्हणता जातं माणूस. आईला उपरती झाली याचा त्याला आनंद झाला. त्यांनी शुभघडीला उशीर नको म्हणून लगेच फॉर्म आणला, भरून टाकला, आईची सही घेतली आणि फॉर्म देऊन टाकला. आपलं मरण आपल्याला कळून यावं तसंच झालं. 6 महिन्यातच आंघोळीला गेलेली आई भिंतीवर डोकं आपटून बेशुद्ध पडली. मेंदूला मार लागला होता, आतमध्ये रक्तस्राव झाला होता, तिचा कपाळमोक्ष झाला होता. ती पुन्हा शुद्धीवर आलीच नाही. 5व्या दिवशी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही ती गेली. कृष्णकांतनं त्या दुःखातही सावरून तिचे डोळे दान दिले, पुन्हा एक कर्तव्य बजावलं. पण आता रडारड नव्हती, दोषारोपाचं कारण नव्हतं. पण घर सुनं सुनं झालेलं होतं. 2च वर्षात आई आणि वडील वारले होते. छत्र गेलं होतं. वडील तर दवाखान्यात असायचे, पण आई मात्र दिवसभर त्याला घरात जाणवायची. इथे तिथे बसू नये असा भास होत असे. कधीकधी भासही इतके तीव्र असतात की ते वास्तवाचं खरं खुरं रूप घेऊन माणसाचं मनस्वास्थ्य हिरावूनच घेतात. वडील गेले तेव्हा आई होती आणि आईही गेली तेव्हा कृष्णकांतला फार पोरकं एकाकी वाटायला लागलं. सगळ्या गोष्टींवर आता रीतसर पडदा पाडला असं समजून तो निवांत होता, थोडासा स्वस्थही. पुन्हा त्याचं कंपनीत जाणं सुरू झालं. दिवस व्यस्त राहायला लागला, पण आठवणींच्या छाया मनावर होत्या. सुट्टीच्या दिवशी तो निवांतपणे पेपर चाळत बसला होता तर दार लोटून एक साठीचे ग्रहस्थ आत आले. त्यांच्या हातात चिठ्ठी होती. पांढरं बोर्डभर चिठोरच. त्यावर काहीतरी लिहिले होतं आणि ते ग्रहस्थ ते पुन्हा पुन्हा वाचून खात्री करून घेत होते. कृष्णकांतनं वाचत असलेला पेपर दूर केला. सावरून बघत त्यांनी त्या ग्रहस्थाला विचारलं, काय हवं आहे तुम्हाला? म्हणजे कुठला पत्ता हवा आहे? नाव काय आहे? बैठकीत समोरच त्यांनी आई आणि वडिलांचा थोडं ते तरुण असतानाचा फोटो मोठा करून लावला होता. दोन्ही फोटोंना चंदनाचे हार घातले होते. त्या ग्रहस्थांनी त्याच्या आईच्या फोटोकडे बोट करून त्याला विचारलं, अहो या फोटोतल्या बाई? आणि ते थांबले, परिस्थितीचा कानोसा घेत, थोडंसं घाबरत. त्या ना? अहो ती माझी आई. तो म्हणाला, त्या जिवंत आहेत? त्यांनी चिठ्ठीकडे बघत विचारलं. नाही 2 महिन्यांपूर्वी वारली ती. हा तिचा तरुणपणचा फोटो आहे. आणि अहो फोटोला हार केव्हा घालतात? माणसं हे जग सोडून जातात तेव्हाच ना. तो ओठ दुमडून हसला. कृष्णकांतनं कपाळावर आठी आणत विचारलेलं होतं. कृष्णकांत आपणच का? त्या माणसाने विचारलं. हो का हो? म्हणजे माझ्याकडे काही काम आहे का? कुणी पाठवलं आहे तुम्हाला? ते चाचरत म्हणाले, नाही तसं पाठवलं नाही कोणी, पण म्हणजे तसं पाठवलंच आहे बरं का. म्हणजे काय, मी चालू आहे शोध घेत घेत घेत. मला शोध घ्यावाच लागला, नाईलाज झाला होता माझा ना.
कृष्णकांतचं मन त्या वयस्क माणसाचा चेहरा बघून चर्रकलं. तेवढ्यात कुसुमनं तांब्या भांडं भरून आणलं, पुढे ठेवलं. खूप चालून आल्यासारखा त्यांनी तांब्याच तोंडाला लावला. गटागटा पाणी पिऊन घेतलं. पाणी पिताना त्यांच्या गळ्याची गाठ वर खाली होत होती. थोडं गळ्याशी सांडलेलं पाणी त्यांनी पुसून घेतलं आणि चेहरा उंचावून स्वतः कृष्णकांतकडे ते बघायला लागले. त्यांनी चष्मा काढला, हाताशी ठेवला आणि त्या माणसाच्या डोळ्यांशी आपले डोळे भिडताच कृष्णकांतच्या लक्षात आलं की ह्यांना आईचे डोळे लावले गेलेले आहेत. तोच रंग होता त्यांच्या डोळ्यांचा. थोडी निळसर झाक असलेली पण गढूळ नजर, गूढ वाटावी अशी, मनाचा थांग न लागणारी. कृष्णकांत बावरून गेला. त्या माणसाशी त्याला वरवरचं जुजबी बोलताही येईना. तोंडात चक चक करत जीभ फिरत राहिली. आपल्यालाही त्यांच्यासारखी घसा कोरडा करणारी तहान लागली आहे हे त्याच्या लक्षात आलं. कृष्णकांत बोले ना तेव्हा ते ग्रहस्थ म्हणाले, अहो या माई फोटोमधल्या हो, त्यांचे डोळे मला बसवलेत. मला आता दिसतंय, म्हणजे नजरेचा दोष गेला. पण हे डोळे माझ्या देहानं स्वीकारल्यापासनं माझा डोळा लागला की ह्या बाई माझ्या स्वप्नात येतात. जवळजवळ रोजच हो. कुसुमचा चेहरा काळवंडला. आता काय नवीन समोर उभं असं वाटलं तिला. ती पांढरी फट्ट पडली. कृष्णकांतच्या तर छातीत धडधडत राहिलं. सगळं संपलंय असं वाटता वाटता काळानं पुन्हा काळसर्पाचं रूप घेऊन त्याला छेडायला सुरुवात केली होती. त्यांनीच पत्ता दिला मला तुमच्या घराचा. खाणाखुणा सांगितल्या वाटेच्या. तुमचं नाव गाव सांगितलं आणि ते अचानक बोलता बोलता थांबले. कुसुमच म्हणाली, बरं झालं तुम्ही येऊन भेटलात ते. म्हणजे तुमची भेट तरी झाली, म्हणजे त्यांच्या डोळ्यांची भेट झाली. ती सावरत बोलत होती. अहो त्या म्हणतायत 35 वर्षात माझ्याजवळ कधी नवरा बोलला नाही. त्यांनी ह्यालाच कसं सांगितलं आणि कधी सांगितलं, आणि ह्याला सांगितलं तर ह्यानी मला का नाही सांगितलं. अहो कशाबद्दल बोलताय तुम्ही? कृष्णकांतच्या वतीनं कुसुमनं विचारलं. अहो ते यांच्या बापाचे डोळे काढायचं. त्यांचं म्हणणं ही तुमची करणी, तुमचं कारस्थान ते. कृष्णकांत आता ताडकन उठला. उभा राहिला पण थरथरायला लागला. असं वाटलं आईला. असं म्हणाली ती. आणि तुम्हाला? मग बाबा वारल्यानंतर 2 वर्ष का वाचा बसली होती तिची? आता सूड घेतीये ती. तशी ती सरळ साधी बाई नव्हतीच. हात झटकत ते ग्रस्त म्हणाले, ए बघा ते काहीही असो, त्यांनी मला बजावलंय, पुन्हा पुन्हा सांगितलंय. काय सांगितलंय तुम्हाला? कृष्णकांत ओरडला, त्यांच्या अंगावरच गेला. तुम्हालाही तुमचे डोळे दान करायला सांगितलेत. तसं मला लिहून द्या, करून टाकावं काम. ती बाई मला सुखानं झोपायला देणार नाही. माझी व्यथा मी खुद्द माझ्या घरच्या लोकांना सांगू शकत नाही. कोण विश्वास ठेवेल हो या युगात? वेड लागलाय म्हणतील सगळे. खरंय का नाही सांगा तुम्हीच. ते गृहस्थ हताशपणे बोलत होते. आले तसे ते गृहस्थ निघून गेले. कुसुम त्यांच्याकडे बघत राहिली भान हरपून. कृष्णकांत डोकं हातात घेऊन विव्हळत राहिला. आजचा सुट्टीचा दिवस त्यांच्यासाठी वेगळाच उगवलेला होता. 2च दिवसांनी पुन्हा ते गृहस्थ आले. कृष्णकांत कंपनीतनं येऊन नुकताच विसावला होता. त्या माणसाला बघून त्याचं मस्तकच उठलं. डोक्यात घण घण घाव पडायला लागले. त्याचा चेहरा विचित्र झाला. क्षणात लालसर होऊन उठला. एका तिरीमिरीत त्याने विचारलं, आता आज काय नवीन कथा? का आलात तुम्ही पुन्हा? त्याचा आवाज तापतच गेला नकळतपणे. कुसुम बाहेर बैठकीत येऊन पुतळ्यासारखी उभी होती. 5 आणि 7 वर्षाची मुलं तिला लपेटून होती. घरात काहीतरी घडतंय, पण काय ते कळून यायचं त्यांचं वय नव्हतं ना. पण एका अनामिक भीतीनं त्यांचे निरागस चेहरे घेरून टाकलेले होते. बावरून गेली होती ती मुलं. हे बघा, मला तुम्ही लिहून द्या हो कागदावर, मी सुद्धा डोळे दान करणार आहे असं. खाली सही करा, कारण त्याशिवाय तुमची आणि माझी सुटका नाही. हा घोळ संपणार नाही नाहीतर.
देणं वसूल करायचं असल्यासारखं एका ठाम निश्चयानं ते ग्रहस्थ त्याच्या पुढ्यात गुडघ्यात पाय दुमडून बसून राहिले. त्याच्या आईच्या डोळ्यातला ठामपणा, त्याचा प्रत्यय त्याला त्या माणसाच्या नजरेतून येत होता. अवयवांच्या रोपणातून संवेदनासुद्धा विशेषासहित रूपांतरित होत असावी, निदान काही प्रमाणात तरी. आणि यावर शास्त्राचा विश्वास असणं शक्य नव्हतं, तरी त्याला भावनांवर विश्वास ठेवणं भाग होतं, तसं जाणवत होतं. हे असं सर्वांबाबतच घडत असावं का? पण आपल्यासारख्या एखाद्या अभाग्याबाबत मात्र घडत असेल. पण मुळात आपण अभागी का विलक्षण हे सुद्धा त्याचं ठरत नव्हतं. शेखर महाजनच्या डोळ्यात त्याला वडिलांच्या नजरेत ओतप्रोत भरून असलेला स्नेहभाव जाणवला होता. त्या नजरेनं त्याचा पाठलागच केला होता, म्हणून तर त्याला शेखर महाजनचा शोध घ्यावा लागला होता. आणि आता ह्या ग्रहस्थांना आपल्या आईसाठी, तिच्या मनात राहून गेलेल्या, दडपून ठेवलेल्या इच्छांसाठी. जगताना माणसंच माणसांना खेळवत असतात, हेच खरं. कृष्णकांनं त्यांना सांगितलं, हे बघा, मी करतो काम, मला अवधी तर द्याल. असं मागे लागून काही होणार आहे का? तुम्ही जा बरं. कृष्णकांनं त्यांना शब्द दिला, तरी त्याचा तो आठवडा विचित्र गेला. काही करणं जमलंच नाही, ठरवणं होत नव्हतं. डॉक्टर कानेटकरांकडे जायचं राहून गेलं होतं. एकीकडे त्याला वाटत होतं की हे काम डॉक्टर कानेटकरांकडे जाऊन होणार नाही, हे काम आपलं प्राक्तन आपल्या करवी करून घेणार आहे ह्या जन्मात. पुन्हा ते ग्रहस्थ आले, तेच थकून दमून. इथवर येणं त्यांना किती त्रासाचं झालंय हे त्याला कळून आलं. कृष्णकांनं एका कोऱ्या कागदावर आपली इच्छा व्यक्त केली, सही केली आणि तो कागद त्यांना देऊन टाकला. कागदावरचा मजकूर वाचून ते ग्रहस्थ हसले. त्या माणसाचं हसणं बघताना कृष्णकांतला वाटलं की हे हसत नाही आहेत, तर त्यांच्या डोळ्यातनं आपली आईच हसतीये. त्याच महिन्यात त्यांनी रीतसर नेत्रदानाचा फॉर्म भरला, व्यवहार पूर्ण केला. ते ग्रहस्थ पुन्हा काही आले नाहीत. त्यांचं पुढे काय झालं त्याला माहिती नव्हतं. खरं तर ते इतक्यांदा आले, पण कृष्णकांनं त्यांना त्यांचा पत्ता किंवा नावगावसुद्धा विचारलं नव्हतं. त्यांच्या लेखी त्याची ओळख त्याला वेगळीच होती. वरवर दिवस नेहमीसारखे जात होते. शेखर महाजनही भेटला नव्हता. त्याला भेटावंसंही वाटत नव्हतं, कारण ते प्रकरण तसं संपलेलं होतं. पण कृष्णकांचं आतलं भ्यालेलं कमकुवत मन त्याच्याही नकळत त्याच्या मरणाचा पहारा ठेवून वाट बघत होतं. आणि त्यामुळे त्याला अशक्त आणि रोगट वाटत होतं. एकीकडे तो सावधही होता आणि बराचसा स्वतःशीच धास्तावलेला सुद्धा. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांची कथा देह स्वरूप. कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. व्हिडिओ म्हणजेच कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट मात्र जरूर करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करण्याची माझ्या वतीनं विनंती करा. भेटत राहूया श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच तऱ्हेच्या उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.